गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। समर्थ सांगत आहे की मनुष्याचा बघा स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट मनुष्याला मिळाली नाही ना तर लगेच नाराज होतो, लगेच त्या गोष्टीपासून अलिप्त होतो। बघा जे काही ध्येय आहे त्या ध्येयापासून मागे ओढला जातो। पण समर्थ सांगत आहेत की बघा एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं। बघा म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण कधी कधी बघा समोरचा बघा श्रीमंत होतो, समोरच्याचा गाडी बंगला बघून आपण नाराज होतो। बघा आपल्याला ते पाहवत नाही, आपल्याला वाटू लागतं की परमेश्वरानं आपल्या वाट्याला कधी हे देणार आहे। पण त्याची श्रीमंती आहे ना, त्या श्रीमंतीमध्ये तू जाऊ नकोस, कारण त्या श्रीमंतीमध्ये सुद्धा एवढं दुःख आहे ना की तुला ते कळणार सुद्धा नाही। म्हणजेच काय, म्हणजेच दुसऱ्याकडे धन संपत्ती पैसा असेल पण त्याला सुद्धा तुझ्यापेक्षा जास्तच दुःख आहे। त्या वरच्या सुखाकडे ना तू अजिबात पाहू नकोस। म्हणजे काय, म्हणजे बघा आपण जर एखादी गोष्ट मनापासून बघा मनामध्ये निर्णय घेतला की ही मी गोष्ट करणारच, पण कोणतीही परिस्थिती जरी आली ना त्या गोष्टीचं ध्येय जर तुम्ही बघा सोडलं नाही तर ती गोष्ट नक्कीच होणार। कारण का, म्हणजेच का, बघा जगण्यामध्ये दोन बाजू असतात, एक असतो सुख आणि एक असतो दुःख। त्यामधील आपण कुठली पाहतो हे नक्कीच महत्त्वाचं आहे। जर आपण कोणतं कार्य करत असू, जर आपण कोणतं काम घेतलं असो, बघा त्यामध्ये दुःखाकडेच आपण पाहिलं, आपण मनामध्ये विचार केला की हे मला काही जमणार नाही तर त्यामध्ये दुःखच निर्माण होईल की नाही। पण आपण जर पॉझिटिव्ह राहिलं, आपल्या मनामध्ये विचार केला की हे मी काम आहे ना, किती वेळ लागला तरी पूर्णच करणार, मग त्याच्यामध्ये सुख निर्माण होईल की नाही। तसंच या मनाचं आहे, तुम्ही भक्ती मार्ग करा। बघा जोपर्यंत माणसाचं मन आहे ना, तुम्ही बघा भक्ती मार्गाची जोपर्यंत सुरुवात करत नाही, परमेश्वराचं नाम घेण्याची सुरुवात करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते वेळ लागेल का? जेव्हा तुम्ही नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये येता तेव्हा प्रत्येकाला कंटाळा येतोच ना। समर्थ सांगत आहे की एखाद्या तमाशा पाहायला जर आहे हा मनुष्य जर गेला ना त्याचं मन तिथं रमतं। कारण का, कारण तिथे नाच गाणं असतं। त्याच्या डोळ्यांना बघा, त्याच्या डोळ्यांना ते पाहावंसं वाटतं, कारण या मनुष्याची त्यामध्ये अधोगती होणार असते। पण ह्या मनुष्याचं बघा एक सत्य आहे की जिथे त्याचा शेवट होणार आहे ना, बघा ते कृत्य त्याचं शेवट करणार आहे
तिथे हे मन एवढं चंचल आहे ना, ते तिथेच जाण्याचा प्रयत्न करतं. पण बघा, एखादं कीर्तन चालू असू द्या किंवा एखादं भजन चालू असू द्या, तिथे जर हे मन त्याचं गेलं ना, तर कधीच रमायला बघत नाही. कारण का? कारण तिथे साक्षात परमेश्वर असतो. परमेश्वर बघा प्रत्येकाची परीक्षाच घेत असतो ना. बघा तिथे त्याला झोप यायला लागते बघा. पण हा मनुष्य आहे, तो त्या दृष्टीने तिथे बघत नाही. बघा कधी कधी मनुष्याला झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. पण जर भगवंताचे नामस्मरण त्याच्या कानावर पडलं ना, मनावर गेलं, तर भगवंताचं नाव जेव्हा त्याच्या मनावर आपण बिंबवलं ना, तर लगेच त्या मनाला झोप येते. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये किती पावर आहे बरं बघा. पण जोपर्यंत मनुष्याचे विचार बदलत नाही, तोपर्यंत हे मन बदलेल का? कारण मन तर चंचल असतं बघा. मन नुसतं अहंकाराकडे धावलं जातं बघा. मन आहे ना, जिथे लालच भेटेल तिथे जातं. म्हणून मनाला या लालचेपासून बघा माणसाने कसं थांबवायला पाहिजे बरं? तिथे फक्त एकच गोष्ट होऊ शकते बघा. या मनाला थांबवण्यासाठी भक्तिमार्ग हा एकच उपाय आहे. आणि समर्थांनी तो भक्तिमार्ग आपल्याला बघा इतका करून दिला आहे. या संतांनी हा भक्तिमार्ग बघा या मनुष्याला बघा याचं जीवन सार्थक केलं आहे बघा. ही मनुष्याची लालच असते ना बघा, ही कशी मनुष्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून निर्माण करते ना बघा. आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एका देशामध्ये एक खूपच भाग्यशाली राजाराम नावाचा शूद्र राहत होता, जो कधीच कोणत्याही गोष्टीची लालच करत नव्हता. तो खूप गरीब होता व भिक्षा मागून त्याचे जीवन व्यतीत करत होता. त्याच्याजवळ फक्त 2च फाटलेले वस्त्र होते आणि त्याला कधीच कोणत्याही गोष्टीचा अधिक लोभ झाला नाही. तो गरीब होता, पण चुकीच्या मार्गाने त्याने कधीच धन कमवलं नव्हतं. तो कधीच कोणतेही पाप कर्म करत नव्हता आणि पैसे कमवण्यासाठी कोणतेही वाईट कर्म कधीच करत नव्हता बघा. त्यानंतर एकदा भगवान बघा श्रीहरी यांनी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. आणि जेव्हा तो शूद्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेला, तेव्हा देवाने 2 सुंदर वस्त्र नदीच्या काठावर ठेवलं. आणि जेव्हा तो शूद्र स्नान करून नदीतून बाहेर आला, तेव्हा त्याची नजर त्या वस्त्रांवर पडली. तेव्हा तो सुंदर वस्त्र पाहून त्या शूद्राच्या मनात एक लालच आलं नाही. त्याने विचार केला की हे वस्त्र दुसऱ्याचे असतील आणि कोणीतरी हे वस्त्र येथे विसरून गेला असेल बघा. असा विचार करून तो गुपचूप तिथून निघून गेला. त्यानंतर देवाने त्याची आणखी एक परीक्षा घेण्याचा विचार केला व त्यानंतर देवाने एका फळामध्ये सोन्याच्या मोहरा टाकून तो फळ एका झाडाच्या खाली ठेवला. जेव्हा तो शूद्र त्या वृक्षाखाली आला, तेव्हा त्याला तो सुंदर फळ दिसला. आणि जेव्हा त्याने तो फळ उचलला, तेव्हा त्याने पाहिलं की त्या फळाच्या आत सोन्याच्या मोहरा आहेत. त्या फळाला हातात घेऊन तो शूद्र विचार करू लागला, खूपच आश्चर्याची गोष्ट आहे, या फळाच्या आतमध्ये सोन्याच्या मोहरा कोणी ठेवल्या असतील, हे तर कुठल्या तरी चोराचं काम दिसत आहे. असं म्हणत त्याने तो फळ तिथेच ठेवून दिला आणि विचार करू लागला की जर मी या फळामध्ये असलेल्या सोन्याच्या मोहरा घेतल्या तर माझ्यामध्ये लालच उत्पन्न होईल आणि या धनाची रक्षा करण्यासाठी मला खूपच संकटांचा सामना करावा लागेल. बघा,
बिना कार्य करता प्राप्त झालेलं धन अहंकार निर्माण करतो. बघा, मनुष्याचा एवढा लाभ होतो, त्याचा लालच तेवढाच वाढत जातो आणि लालचमध्ये असलेल्या मनुष्याला नेहमी नरकातच राहावं लागतं. बघा, जर मी या सोन्याच्या मोहरा घरी घेऊन गेलो तर ही सोन्याची मोहरा पाहून माझ्या पत्नीची आणि माझ्या पुत्राची बुद्धीसुद्धा भ्रष्ट होईल. बघा, असा तो मनामध्ये विचार करू लागला, ज्यामुळं त्याच्यामध्ये अहंकाराची भावना जागृत होईल आणि अहंकारातून क्रोधाची उत्पत्ती होत असते व त्यामुळं घरामध्ये क्लेश निर्माण होतो. म्हणून अहंकार, लालच आणि क्रोध केल्यानं पुण्य नष्ट होऊन जातात आणि त्यामुळं माझी जीवनभराची तपश्चर्या नष्ट होईल. माझी तपश्चर्या नष्ट झाल्यानंतर मी सुद्धा पापीच बनेल असा विचार करून त्या शूद्राने तो फळ तेथेच जमिनीवर ठेवून दिला आणि गुपचूप तिथून निघून गेला. त्या वेळेला आकाशातून सर्व देवता त्या शूद्राला पाहून त्याची प्रशंसा करत होते. देवाने आणखी एकदा त्या शूद्राची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि एका साधूचा वेश धारण करून देव त्या शूद्राच्या गावामध्ये गेले व त्यानंतर देव लोकांना त्यांचे भविष्य सांगू लागले आणि सर्व गावातील लोक त्या साधूची चर्चा करू लागले आणि ही गोष्ट सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. जेव्हा ही गोष्ट त्या शूद्राच्या पत्नीला समजली तेव्हा ती सुद्धा त्या साधूच्या जवळ आली आणि साधूला तिच्या भाग्याबद्दल विचारू लागली. तेव्हा त्या साधूने सांगितलं, हे पुण्यवान श्री, देवाने आज तुझ्यासाठी खूप सारं दिलं होतं, परंतु तुझ्या मूर्ख नवऱ्याने त्याचा त्याग केला आहे. त्याने तो धन तिथेच फेकून दिला आहे. तुझ्या घरामध्ये धनाची खूप कमतरता आहे. तुझा नवरा जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत तुला दारिद्र्य भोगावं लागणार आहे. बघा, हे पुत्री, तू आताच तुझ्या घरी जा आणि तुझ्या नवऱ्याला झाडाखाली सापडलेल्या धनाबद्दल विचार. तेव्हा त्या शूद्राची पत्नी धावतच बघा तिच्या घरी गेली आणि नवऱ्याला विचारू लागली, अहो, तुम्हाला आज एका झाडाखाली खूप सारं धन मिळालं होतं, तुम्ही ते फेकून का दिलं बरं? बघा, देवाने दिलेल्या धनाला कोणी लात कशी मारू शकतो बरं? बघा, तुम्ही असं का केलं? बघा, पत्नीचं असं बोलणं ऐकून तो शूद्र आश्चर्यामध्ये पडला. तो विचारू लागला, तुला ही गोष्ट कोणी सांगितली? तेव्हा त्याच्या पत्नीनं त्याला त्या साधूबद्दल सांगितलं. त्यानंतर तो शूद्र त्याच्या पत्नीला घेऊन त्या साधूजवळ गेला आणि साधूजवळ गेल्यानंतर त्या शूद्रानं साधूला विचारलं, हे साधू महात्मा, तुम्हाला ही गोष्ट कशी समजली? तेव्हा ते साधू म्हणाले, हे पुत्र, आज तुला खूप साऱ्या धनाची प्राप्ती झाली होती. देवानं तुझी गरिबी दूर करण्यासाठी एका फळामध्ये सोन्याच्या मोहरा ठेवल्या होत्या. तू देवाचा अपमान करत त्या सोन्याच्या मोहरा फेकून दिल्या आहेत. तू असं का केलं आहेस? मला असं वाटत आहे की तुला दरिद्रता बघा आवडते आणि धनाशिवाय या जगात जगणं खूप कठीण आहे. बघा, त्यामुळं तू ताबडतोब जा आणि त्या फळातील त्या सोन्याच्या मोहरा घेऊन परत ये. बघा, तेव्हा तो शूद्र म्हणाला, हे साधू महात्मा, मला धनाची कोणतीच इच्छा नाही. धन संसार बंधनात टाकणारा एक मायाजाळ आहे. जो पण मनुष्य धनाचा लालच करतो ना, त्याचा उद्धार कधीच होत नाही. जेव्हा मनुष्याकडे खूप धन असतं तेव्हा त्याला चोर, नातेवाईक आणि राजापासून भीती वाटू लागते. सर्व लोक धनिक व्यक्तीला मारण्याची इच्छा ठेवत असतात. मग अशा परिस्थितीत धन मला सुख कसं प्रदान करू शकतं? बघा,
धन प्राण्यांसाठी घातक आहे आणि धन पापाचं साधनच आहे ना. मग धनवान व्यक्तीचा घर क्रोध, अहंकार आणि लोभ अशा गोष्टींनी भरलेला असतो. बघा, धन दुर्गतीचे कारण आहे. तेव्हा तो साधू म्हणाला, हे शूद्र, ज्याच्याजवळ धन असतो त्याच्याजवळ बघा त्याच्याकडे मित्र असतात. ज्याच्याकडे धन असतो त्यालाच सर्वजण मान सन्मान देत असतात. ज्याच्याकडे धन असतो त्याचे भाऊ बहीण सुद्धा त्याच्यापासून लांब जात नाही. उत्तम कुळ, रूप, भोग, सुख आणि यश हे सर्व धनवान व्यक्तीलाच प्राप्त होत असतात. ज्याच्याजवळ धन नाही ना, अशा व्यक्तीला त्याचे पुत्र आणि पत्नी सुद्धा सोडून निघून जातात. जो जन्मापासून गरीब आहे त्याला अनेक दुःख भोगावं लागतात. स्वर्गप्राप्तीसाठी जे धर्म कार्य केले जातात ना, त्यासाठी सुद्धा धनाची आवश्यकता असते. बघा, धनाचा अभाव असल्यावर व्यक्ती स्वर्गाला सुद्धा प्राप्त करू शकत नाही. दान केल्यामुळं व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होत असते, परंतु निर्धन व्यक्तीजवळ धन नसतो, त्यामुळे तो दान सुद्धा करू शकत नाही. मग अशा परिस्थितीत त्याला मोक्ष कसा मिळेल? बघा, रोगांचं निवारण त्याचबरोबर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी धनाची आवश्यकता असते. धनाशिवाय शत्रूवर सुद्धा विजय मिळवता येतो. बघा, पण धन असल्यावर तुम्ही दान धर्म करून शीघ्र स्वर्गाची प्राप्ती करू घेऊ शकता. मग असं असताना तू धनाचा त्याग का करत आहेस? बघा, तेव्हा तो शूद्र म्हणाला, हे महात्मा, बघा, कामनांचा त्याग करून सर्व व्रतांचे पालन होत असतं. जो त्याच्या कामनांचा त्याग करत असतो त्याला कोणतेही व्रत करण्याची गरज नाही. जो क्रोधाचा त्याग करतो ना, त्याला सर्व तीर्थांच्या दर्शनाचं फळ मिळतं. बघा, या आजच्या या निरूपणाचं सार आहे ना, ते हेच आहे. आपण बघा, आपल्या आयुष्यामध्ये बघा, या संसारामध्ये किती संकटांना तोंड देतो, किती बघा व्रत वैकल्य करतो. पण जर बघा, हे व्रत वैकल्य करण्याच्या ऐवजी आहे ना, जो क्रोधाचा त्याग करतो ना, त्याला कोणत्याही तीर्थाचं दर्शनांचं बघा कुठे जाण्याची गरज नाही. सर्व तीर्थ बघा त्याच्या पायाजवळ असतात. म्हणून आयुष्यामध्ये क्रोधाचा त्याग करा. कोणतीही भक्तिमार्ग करण्याची गरज लागणार नाही. बघा, पुढे तो शूद्र सांगतो, जो दया करतो त्याला जपाचं फळ मिळतं आणि सर्वात मोठी संपत्ती आहे संतोष. बघा, जो संतुष्ट असतो तोच या जगामध्ये सर्वात मोठा धनवान आहे. आणि अहिंसा सर्वात मोठी सिद्धी आहे. जो कधीच हिंसा करत नाही ना, त्याला सिद्धी प्राप्त होत असते. आणि माझ्यासाठी मी जे भिक्षा मागून अन्न मिळवतो तेच अमृता समान आहे. उपवास माझ्यासाठी एक चांगली तपश्चर्या आहे आणि संतोष माझ्यासाठी सर्वात मोठा भोग आहे. आणि एका कवडीचे दान हे माझ्यासारख्या व्यक्तीसाठी मोठं दान आहे. आणि माझ्या सामर्थ्यानुसार मी जे काही दान करतो तोच सर्वात मोठं दान आहे. परस्त्री माते समान आहे आणि परधन माती समान आहे. बघा, हे साधू महात्मा, याच कारणामुळं मी ते धन घेतलं नाही. मी तुम्हाला सर्व खरं सांगतो. कपड्यावर चिखळ लागल्यावर त्याला धुण्यापेक्षा चांगलं आहे की चिखलापासून दूरच राहिलेलं बरं. बघा, त्याच प्रकार दुसऱ्याचं धन हे चिखला समानच आहे ना. त्याला मी माझ्या शरीराला लावून माझ्या शरीराला घाण का करू? बघा, त्या शूद्राचं असं बोलणं ऐकून आकाशातील सर्व देवता प्रसन्न झाले
आणि त्याच्या डोक्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. लगेचच आकाशातून एक विमान खाली उतरतो आणि ज्यामध्ये देवता बसले होते. सर्व देवतांनी त्या शूद्राला म्हटलं, हे धर्मात्मा, तुम्ही या विमानात बसा आणि सत्य लोकात येऊन दिव्य भोगांचा उपभोग करा. तुम्ही जीवनामध्ये खूप पुण्य केलं आहेत आणि त्यामुळं तुम्ही अनंत काळासाठी सत्य लोकामध्ये निवास करू शकता. हे दिव्य दृश्य पाहून तो शूद्र साधूकडे पाहून बोलू लागला, हे साधू, तुम्ही कोण आहात? तुम्हाला माझ्याबद्दल एवढं सर्व कसं समजलं? तुम्ही नक्कीच कुठले तरी देवता आहात. तुम्ही या साधूच्या वेशात बघा परमेश्वर किंवा ब्रह्म आहात. बघा, कृपया तुम्ही मला तुमचे दर्शन द्या. त्यानंतर परमेश्वरानं साधूचं रूप सोडून त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले आणि म्हणू लागले, हे धर्मात्मा, मी परमेश्वर आहे. तुझ्यात सत्य आचरणाची परीक्षा घेण्यासाठी मी स्वतः इथे आलो होतो. आता तू तुझ्या परिवारासोबत या विमानात बसून सत्य लोकात जा आणि तिकडे जाऊन सुखाचा उपभोग घे. आणि त्यानंतर तो शूद्र दिव्य वस्त्र आणि दिव्य आभूषण यांनी सुशोभित होऊन त्या सुंदर विमानामध्ये बसला आणि सत्य लोकासाठी जाण्यासाठी निघाला. अशा प्रकारे बघा, लालच आणि लालचीपणाचा त्याग करून त्या शूद्राच्या सर्व परिवाराला मोक्षाची प्राप्ती झाली. जो पण मनुष्य, बघा, समर्थ सांगत आहेत की जो पण मनुष्य लालचीपणाचा त्याग करून संतुष्ट राहून जीवन जगत असतो ना, त्याला मोक्षाची प्राप्ती निश्चितच होत असते. म्हणजेच काय? म्हणजेच या कथेचं तात्पर्य काय? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये लालचपणा नसेल. बघा, मनुष्य कोणकोणत्या गोष्टीमध्ये लालच करतो बरं? बघा, धनाच्या बाबतीत जिथे मनुष्याला पैसा दिसेल ना, तिथे लगेच भक्ती विसरून, परमेश्वराला विसरून धनाच्या मागे लागतो. मग ते धन आयुष्यामध्ये संकट निर्माण करणारं असलं तरीही त्याच्या मागे लागत असतो. म्हणून समर्थ सांगत आहेत की हे धन आहे ना, मनुष्याला अधोगतीकडं नेत असतं. हे मनुष्याला सर्व काही माहीत असतं, तरीही सुद्धा मनुष्य या धनाच्या पाठीमागे का लागतो बरं? पण ही लालच आहे ना, ती माणसाच्या जीवनामधून कधी जाईल? जेव्हा समर्थांचे विचार या मनावर कोरले जातील, समर्थांच्या वचनामध्ये मनुष्य राहील, तेव्हाच हे घडेल ना. म्हणून बघा, आपण आपले हे जीवन जगत असताना परस्त्री माते समान आपण विचार करा. आपण जोपर्यंत या भक्ती मार्गामध्ये नव्हतो तेव्हा परस्त्री कधी माते समान मानली होती का? बघा, कधीतरी विचार करा या गोष्टीचा. आणि जेव्हापासून आपण भक्ती मार्गामध्ये आलो आहोत, आपल्याकडून 2 वेळची उपासना घडत आहे. बघा, या माणसाचं या संसारामध्ये एक सत्य आहे की मनुष्याला जर कधी विचारलं ना की तू ही भक्ती कशासाठी करत आहेस, पण मनुष्य ही भक्ती करतो आहे ना, त्याच्या मागे कोणतं ना कोणतं कारण मात्र आहेच. पण या स्वर्ग सुखासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती कोणी करतो आहे का? स्वतःच्या मनाला विचारा एकदा. आपल्या मनामध्ये आपल्या भक्तीमध्ये कोणत्याही अपेक्षा नसतील अशी भक्ती अजूनपर्यंत आपल्याकडून झाली आहे का? तुम्ही विचार करा आणि मग परमेश्वराला दोष द्या. नाहीतर आपण म्हणत असतो की परमेश्वरा मला धन दे, पैसा दे, संपत्ती दे. पण आपण भक्ती फक्त याचसाठी करायची का की परमेश्वराकडून काहीतरी घ्यायचं, मग परमेश्वराने दिल्यानंतर ना परत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत या मुखामध्ये
परमेश्वराचं नाव दूरपर्यंत येत नाही. पण जेव्हा ते संपेल ना, परत परमेश्वराच्या नामाची सुरुवात करायची आणि परत हे आयुष्य आपण कधीपर्यंत जगायचं बरं? जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही ना, तोपर्यंत खरी भक्ती घडेल का? म्हणून समर्थ सांगत आहे की बघा, सुखापेक्षा दुःखामुळं होणारं ज्ञान असतं ना, तेच श्रेष्ठ दर्जाचं असतं. बघा, जे सुख येणारं ज्ञान निर्माण होतं ते कधीही फसवं ज्ञान असतं. पण जे दुःख निर्माण होऊन जे ज्ञान निर्माण होतं तेच खरं श्रेष्ठ ज्ञान असतं. कारण दुःखानंतरच खऱ्या सुखाची प्राप्ती होत असते. म्हणून बघा, जे आपल्याला वर वर दिसत असतं ना, त्याच्यावर कधीच लोभ आणू नका. कारण वर वर दिसणारा डोंगर असतो ना, लांबून डोंगर चांगलाच दिसत असतो, हिरवागारच दिसत असतो. पण जेव्हा आपण जवळ जातो ना, तेव्हा तिथे नुसते दगड गोटे असतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. म्हणजेच काय? म्हणजेच तो जीवन आहे ना, तो एक पाण्याचा प्रवाह आहे. तो खूप मोठा पुढे जाऊन समुद्र होणार आहे. म्हणून समुद्र गाठायचा असेल ना, तर खाच खळगे पार करावेच लागतील. असंख्य दुःख निर्माण होतील, असंख्य बघा वाटा खडबड होतील. पण त्यांना घाबरून जाऊन आपण वेगळा विचार करावा. बघा, हे कितपत योग्य आहे? बघा, म्हणून हे जीवन जगायचं आहे ना, यामध्ये दुःख भरपूर येणार आहे. हा विचार करूनच या भक्ती मार्गामध्ये या. जर तुम्ही विचार करत असाल की मला धन मिळेल, मला पैसा मिळेल, तर या भक्ती मार्गामध्ये अजिबात येऊ नका. बघा, जेव्हा तुम्ही विचार करा, आत्तापर्यंत तुम्ही ही भक्ती करत आहात, तुम्हाला वाटत असेल की मला हे मिळेल ते मिळेल, पण आत्तापासून विचार बदला. परमेश्वराकडे काहीच मागायचं नाही. बघा, तुम्हाला न मागण्यानं किती मिळतं आणि मागून किती मिळतं. बघा, हा स्वतःचा अनुभव सांगतो की तुम्ही परमेश्वराकडे काहीच मागाल ना, काही न मागता परमेश्वर एवढा देतो ना की तुमचे हात सुद्धा कमी पडतात. मग मागायचंच कशाला? पण ह्या मनुष्याचा एक स्वभाव आहे, एवढा लालची आहे ना. पण लालची माणसाला परमेश्वर कधीही कमीच देतो, कधीही ओंजळ भरून देत नाही. म्हणून परमेश्वराकडं बघा, मीपणा करू नका, लालचपणा करू नका. मग तुम्हाला ही ओंजळ अर्धीच भरून मिळेल. म्हणून ओंजळ फूळ भरून पाहिजेत असेल, ही फूळ भरून पाहिजेत असेल तर परमेश्वराकडं धन संपत्ती कधीच मागू नका. त्याला जे सर्वश्रेष्ठ आहे ना, तुझ्यासाठी जे सर्वश्रेष्ठ आहे ते तुला आपोआप मिळून जाईल, तुला समजणार सुद्धा नाही. म्हणून झाडासारखं जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीच विसरू नका. कारण त्या मातीनं तुम्हाला एवढं उंच केलं आहे, म्हणून त्या मातीला विसरून जमेल का? कारण तुमची मुलं आहेत ना, ती मुळं त्या मातीमध्ये रुतलेली आहेत. त्या मातीमुळं तुम्ही जिवंत आहात. पण माणसाकडे धन आल्यावर माणसाला एवढी अधोगती सुचते. बघा, एवढा मीपणा येतो ना, तो सर्व काही विसरून जातो. पण बघा, तो शहाणपणा असतो ना, तो फक्त थोड्या वेळेसाठी असतो, मग परत तसेच दिवस येतात. म्हणून माणसाने जरी बघा, माणसाच्या जीवनामध्ये कितीही पैसा आला, धन आला, तरी लालचपणा कधी करू नये, मीपणा कधी करू नये. कारण गर्वाचं घर कधीही खालीच असतं. कारण जेव्हा समर्थ वचन आहेत ना, हे समर्थ वाणी आहे, जिथे मीपणा नाही ना, तिथे अफाट धन संपत्ती सुद्धा येते आणि अफाट सुख सुद्धा येतं. पण जिथे मीपणा आहे
तिथे येणारं धन संपत्ती सुख असतं ना, ते काही क्षणापुरतं असतं, कधी निघून जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून माथे फिरूपणा करू नका, मीपणा करू नका. आयुष्यात जे आहे ना तेच गोड मानून खा. जेव्हा परमेश्वर देईल ना, तुम्हा तुमच्या डोळ्यांना दिसणार सुद्धा नाही एवढं धन तुम्हाला देऊन जाईल. तुम्हाला कळणार सुद्धा नाही, तुम्हाला विश्वास वाटणार नाही की माझा परमेश्वर एवढा अफाट आहे की त्याची उंची रुंदी तुम्हाला कधी मोजता येणार नाही. म्हणून परमेश्वर फक्त भक्ती करा, साधेपणानं जीवन जगा. आयुष्य एवढं सुंदर आहे ना, नेहमी सुखच निर्माण होणार. कारण परमेश्वराने सांगितलेलं आहे की जिथे साधेपणा असतो ना तिथे सुखाला कधी नजर लागत नाही. तिथे सुखच असतं. पण जिथे मोठेपणा असतो त्या मोठेपणाला कधीही नजर लागलेली असते. म्हणून जीवनामध्ये साधेपणा निर्माण करा, साधे राहणीमान करा. कधीच बघा तुम्हाला चिंता सतावणार नाही. नेहमी तुमचं जीवन सुखकारी होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.